नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला जावळीचे चंद्रराव मोरे यांच्या घराण्याची माहिती सांगणार आहे। पण ही माहिती सांगण्याच्या आधी जर का तुम्ही हे चॅनल लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर नक्की करा। तर जेव्हा बहमनींनी विजयनगर साम्राज्यावरती आक्रमण केलं आणि विजयनगरच्या साम्राज्याचा अंत झाला, तर महाराष्ट्रातले खूप सारे सरदार हे विजापूरकरांच्या आश्रयाला गेले। त्यापैकीच एक होते चंद्रराव मोरे। चंद्रराव मोऱ्यांना मनसबदारी कशी मिळाली याचे वर्णन चंद्रराव मोरे बकरीचे बखरकार एका महत्त्वाच्या घटनेने करून देतात। ती घटना अशी आहे की एकदा विजापूरचा बादशाह हा शिकारीला गेला होता। शिकार करत असताना एक वाघ हा त्यांना बिलकुल दाद देत नव्हता। मग चंद्रराव मोरे पुढे सरसावले आणि त्यांनी वाघाशी झुंज केली आणि चंद्रराव मोरे यांनी वाघाची शिकार देखील केली। या घटनेनंतर बादशाह खूप खुश झाला आणि बादशाहाने चंद्ररावांना अफाट संपत्ती आणि मनसबदारी देऊ केली। पण इथे चंद्रराव थांबले नाहीत, ते खूप हुशार होते। ते बादशाहाला म्हणाले की आता आम्ही राजे झालो आहोत, आता आमच्या तोलामोलाचं कोणीच राहिलं नाही, आमचे सगळे सोयरे हे आता आमच्या तोलामोलाचे राहिले नाहीत, त्यामुळे तुम्ही त्यांनाही मनसबदारी देऊ करा। बादशाह त्यांच्यावरती आधीच खुश होता, त्यामुळे ही अट बादशाहाने सहज मान्य केली। त्या प्रकारे चंद्ररावांनी मोठ्या हुशारीने त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील मनसबदारी मिळवून दिली। त्यापैकी काही आडनावं अशी आहेत की पडेमकर, सुर्वे, शिंदे, पडेकर, दलवीरराव, महामुलकर, घासेराव चव्हाण, हालिमकर, हंबीरराव, खोपकर, येरुंकर आणि गणसावंत अशी काही आडनावं आहेत। सोबत चंद्ररावांच्या मुलांना देखील मराठबी मिळाल्या। ती मुलं होती प्रतापराव, हनुमंतराव, शयाजीराव आणि गोविंदराव। शयाजीराव हे सगळ्यात थोरले पुत्र होते। या सगळ्या घटनेनंतर चंद्रराव 12,000 सैन्य आणि ह्या अफाट संपत्तीसह जावळी खोऱ्यावरती चालून आले आणि त्यांनी जावळी खोरा काबीज केला। चंद्ररावांनी त्यांच्या मोठ्या मुलाला स्वतःकडे ठेवलं आणि बाकीच्या मुलांना त्यांच्या मराठबीनुसार तिकडे स्थायिक केलं। त्यानंतर चंद्रराव ही एक उपाधी झाली होती, म्हणजेच पुढच्या सगळ्या वंशजांनी त्यांच्या नावाआधी चंद्रराव ही उपाधी लावली होती। काळानुसार ह्या आडनावात बदल झाले, जसे दरेकर, दुदुस्कर, कानिटकर, धुळूक, गोळे अशा आडनावानुसार मोरे हे पूर्ण भारतभर स्थायिक झाले। जावळी खोऱ्याचं वैभव वाढवण्यासाठी पूर्ण 8 पिढ्या खपल्या होत्या, पण हे वैभव जास्त टिकलं नाही। त्याला कारण बनले शेवटचे वंशज चंद्रराव येसाजी, जे दत्तक पुत्र होते। आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की छत्रपती शिवाजी राजांचं राज्य हे दिवसेंदिवस वाढत चाललं होतं आणि अशा वेळेला जावळीच्या मोऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रभुत्व मान्य करावं लागणार होतं। पण हे प्रभुत्व काही करून चंद्रराव येसाजी मान्य करत नव्हते। इतकं करून देखील ते काही थांबले नाहीत। दिवसेंदिवस त्यांची मनमानी चालू होती। त्यांचे जे शत्रू होते त्यांच्या शत्रूंना त्यांनी रोहिड्याच्या खोऱ्यात येऊन मारलं होतं। त्यावेळी रोहिडा हा स्वराज्यामध्ये होता। महाराजांनी त्याला वेळोवेळी समज दिली, पण प्रत्येक वेळी त्यांनी ती समज झुगारून लावली। पत्रांमध्ये तो असं लिहित होता की येता जावली जाता गोवली, अशा प्रकारे तो महाराजांना जणू धमकीच देत होता। दिवसेंदिवस त्याची मनमानी वाढत चालली होती। अजून एक कारण असं आहे की जावळीच्या मोऱ्यांवरती आदिलशहाचा वरदहस्त होता, त्यामुळे स्वराज्याला केव्हाही धोका होता। त्यामुळे महाराजांसाठी जावळीचं खोरं हे खूप महत्त्वाचं होतं। भौगोलिकदृष्ट्या सुद्धा जावळीचं खोरं हे तेवढंच महत्त्वाचं होतं। जावळीचा खोरा हा डोंगरदऱ्यांचा भाग असून अत्यंत घनदाट जंगलाचा भाग होता। महाबळेश्वरपासून वरंद, बिरवाडी ते महाडपर्यंत जावळीचं खोरं पसरलेलं होतं। साताऱ्याकडून कोकणात येणाऱ्या वाहतुकीला जो कर बसत असते तो जावळीचे मोरेच वसूल करत होते, त्यामुळे हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण होतं। पण इतक्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा महाराजांना जावळी काबीज करता येत नव्हती। त्याचं कारण असं होतं की शहाजीराजे हे विजापूरकरांकडे कैद होते। विजापूरकरांचा जावळीच्या मोऱ्यांवरती वरदहस्त होता, त्यामुळे महाराजांना योग्य संधी हवी होती, पण ती संधी लवकरच मिळाली। एक दिवस त्यांना अशी बातमी मिळाली की शहाजीराजांची सुटका झाली आहे आणि आदिलशहा हा मरणाला टेकलेला आहे। आदिलशहा जेव्हा शेवटचे क्षण मोजत होता त्यावेळेला त्याच्या दरबारामध्ये बेबनाव चालू होता। त्या सिंहासनावरती बसण्यासाठी दरबारात जणू स्पर्धा चालू झाली होती। इतकं सगळं घडत असताना चंद्ररावांना आदिलशहाची तातडीनं मदत मिळेल हे काही शक्य नव्हतं। सैन्याची एक मोठी तुकडी रणतोंडी घाटाच्या दिशेने जावळीकडे उतरवली। आता एक छोटी तुकडी घेऊन दुसऱ्या बाजूने जावळीवरती हल्ला करायला सुरुवात केली। अपेक्षेप्रमाणे कुणीही त्यांना अडवलं नाही, कारण सगळे बेसावध होते। चंद्ररावांच्या वाड्याला घेण्यात आलं आणि एकच लढाई सुरू झाली। सगळ्या सावराच्या आतमध्ये महाराजांनी ही लढाई जिंकली सुद्धा होती। चंद्रराव येसाजी आणि त्यांचा मुलगा बाळाजी आणि बाजी यांना कैद करण्यात आलं, कारण त्यांनी शरणागती पत्करली होती। काही दिवसांनी मात्र चंद्रराव येसाजी आणि त्यांच्या मुलांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला। पाठलाग करण्यात आला तेव्हा चंद्रराव येसाजी आणि बाळाजी मारले गेले, पण बाजी मात्र हातातून निसटून गेला। अशा प्रकारे जावळीचं खोरं हे स्वराज्यामध्ये सामील झालं। मी आशा करते की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल। पुढच्या व्हिडिओमध्ये
अशीच एक नवीन माहिती घेऊन येईन. तोपर्यंत जय महाराष्ट्र.